मागे लोकसभेला नरेंद्र मोदीजी महाराष्ट्रात आले आणि पवार साहेबांचा उल्लेख भटकती आत्मा म्हणून केला। सगळ्या महाराष्ट्राने त्याला चोख उत्तर दिले। आता मोदींच्या नंतर शहा हे शरद पवार साहेबांच्या बद्दल काल बोललेले आहेत। येणाऱ्या निवडणुकीत त्यांनाही चोख उत्तर महाराष्ट्रातली जनता देईल। जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर हल्ला करायचा प्रयत्न हे दोघंही करतात तेव्हा हे ते विसरतात की महाराष्ट्रात मागच्या काही वर्षात अनेक उद्योग गुजरातला या लोकांच्या प्रेरणेने गेलेले आहेत आणि महाराष्ट्राचं सरकार फक्त बघत बसलेलं आहे। महाराष्ट्राचं अतोनात नुकसान जर कोणी केलं गुजरातमध्ये उद्योग जाऊन हे सगळ्या देशाला माहिती आहे। आमचे अनेक उद्योग गुजरातमध्ये पळवले गेले। आमच्या महाराष्ट्राचा कायम द्वेष जर काही लोक करत असतील तर त्यांच्या विरोधी सगळा महाराष्ट्र एकवटून उभा राहील। लक्ष केलेलं आहे की भाजपचं सरकार आल्यावर आरक्षण दिले जातं, मात्र शरद पवारांचं जेव्हा काँग्रेस शरद पवार सरकार आहे त्याच आरक्षण द्यायचं दिलं जातं। पुन्हा एकदा आरक्षणावर अजिबात असं झालेलं नाही। उलट पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी पहिल्यांदा आरक्षण दिलं। सबसिक्वेंटली कोर्टात कोण लोक गेली याची माहिती महाराष्ट्राला आहे। ते आरक्षण मिळणार कसं नाही याचा प्रयत्न करणारे एक कंपू आहे जो कुणाच्या जवळचा आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यातनं काही गोष्टी झाल्या, पुन्हा आरक्षण देण्यात आलं आणि त्यामुळं मला वाटत नाही की अशी कोणती गोष्ट झालेली। 2 जागांवरती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे, कसं बघणार काँग्रेसकडे? आमच्याकडे मागणी केलेली आहे, त्यासाठीच मी मुंबईत नंदुरबारला आलेलो होतो। शहाद्याला या ठिकाणी एक छोटासा कार्यकर्त्यांची बैठक झाली। कार्यकर्त्यांची आपली मनोगत व्यक्त केली। आता आम्ही आमच्या मित्रपक्षाशी बोलून ठरवू। अमित शहांनी शरद पवार साहेबांवरती टीका केलेली आहे, भ्रष्टाचाराचं सरदार म्हणून संबोधलेलं आहे, काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया त्याच्यावर काय? त्यांनी हे ते विसरलेले आहेत। त्यांच्या सरकारने पवार साहेबांना केंद्र स्तरावर दिल्लीला बोलवून राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार दिलेला आहे आणि त्याचबरोबर ते हे विसरतात की ते जे होते ज्यांच्याकडे बघून ते बोलत होते ते सगळे आता त्यांच्याबरोबर आहे। त्यामुळे त्यांना जरा कदाचित ब्रीफिंग कमी झालेलं दिसतं, त्यांची माहिती अपुरी आहे। आता परिस्थिती बदललेली आहे। जे जे आरोप त्यांनी केले त्या सगळ्या लोकांना त्यांनी आता बरोबर घेतलेलं आहे। सॉफ्ट टार्गेट केलं तर शरद पवार साहेबांना केंद्रबिंदू आहे पुढच्या विधानसभा निवडणुकीत। महाराष्ट्राचा मागे लोकसभेला नरेंद्र मोदीजी महाराष्ट्रात आले आणि पवार साहेबांचा उल्लेख भटकती आत्मा म्हणून केला। सगळ्या महाराष्ट्राने त्याला चोख उत्तर दिले। आता मोदींच्या नंतर शहा हे याबद्दल काल बोललेले आहेत। येणाऱ्या निवडणुकीत त्यांनाही चोख उत्तर महाराष्ट्रातली जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर हल्ला करायचा प्रयत्न हे दोघंही करतात तेव्हा हे ते विसरतात की महाराष्ट्रात मागच्या काही वर्षात अनेक उद्योग गुजरातला या लोकांच्या प्रेरणेने गेलेले आणि महाराष्ट्राचं सरकार फक्त बघत बसलेलं आहे। महाराष्ट्राचं अतोनात नुकसान जर कोणी केलं गुजरातमध्ये उद्योग जाऊन हे सगळ्या देशाला माहिती आहे। आमचे अनेक उद्योग गुजरातमध्ये पळवले गेले। आमच्या महाराष्ट्राचा कायम द्वेष जर काही लोक करत असतील तर त्यांच्या विरोधी सगळा महाराष्ट्र एकवटून उभा राहील। आरक्षणावरनं पण त्यांनी लक्ष केलेलं आहे की भाजपचं सरकार आल्यावर आरक्षण दिले जातं, मात्र शरद पवारांचं जेव्हा काँग्रेस शरद पवार सरकार आहे त्याच आरक्षण द्यायचं दिलं जातं। पुन्हा एकदा आरक्षणावर अजिबात असं झालेलं नाही। उलट पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी पहिल्यांदा आरक्षण दिलं। सबसिक्वेंटली कोर्टात कोण लोक गेली याची माहिती महाराष्ट्राला आहे। ते आरक्षण मिळणार कसं नाही याचा प्रयत्न करणारे एक कंपू आहे जो कुणाच्या जवळचा आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यातनं काही गोष्टी झाल्या, पुन्हा आरक्षण देण्यात आलं आणि त्यामुळं मला वाटत नाही की अशी कोणती गोष्ट झालेली आहे। टीका केलेली आहे,
भ्रष्टाचाराचे सरदार म्हणून संबोधलेलं आहे. काय सांगणार पहिली प्रतिक्रिया त्याच्यावर काय असेल? त्यांनी ते विसरलेले आहेत की त्यांच्या सरकारने पवार साहेबांना केंद्र स्तरावर दिल्लीला बोलवून राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार दिलेला आहे. आणि त्याचबरोबर ते हे विसरतात की ते जे म्हणत होते, ज्यांच्याकडे बघून ते बोलत होते, ते सगळे आता त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळं त्यांना जरा कदाचित ब्रीफिंग कमी झालेलं दिसतंय, त्यांची माहिती अपुरी आहे. आता परिस्थिती बदललेली आहे. जे जे आरोप त्यांनी केले त्या सगळ्या लोकांना त्यांनी आता बरोबर घेतलेलं आहे. सॉफ्ट टार्गेट केलं तर शरद पवार साहेबांना केंद्रबिंदू आहे पुढच्या